हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमच्यासमोर वेगवेगळ्या सेगमेंट्समधून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि आजच्या कॅप्शनवरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय काय आहे. पण त्यापूर्वी प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण हे सगळं फुकट आहे. आणि वळूयात आजच्या विषयाकडे. लहान मुलांना घेऊन प्रवास करायचा आहे आणि खूप टेन्शन आलंय. थांबा थांबा. लहान मुलांना घेऊन जर तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यासाठी कुठल्या कुठल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करू शकतो, कुठल्या ट्रिक्स आणि टिप्स आपण वापरू शकतो, हेच तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. लहान मुलांबरोबर प्रवास करायचा असेल तर आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं आणि मला वाटतं सगळ्याच पालकांचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की कुठे लॉंग डिस्टन्स जायचं असेल किंवा ट्रेनने घेऊन त्यांना प्रवास करायचा आहे, बसने घेऊन प्रवास करायचा आहे, कारमधून प्रवास करायचा आहे, तरी सुद्धा पालकांना खूप खूप जास्त टेन्शन येतं. आणि इस्पेशली जर खूप लहान मुलं असतील किंवा टॉडलर फेजमधली मुलं असतील तर त्यांना घेऊन लांबचा प्रवास किंवा 2-3 तासाचा प्रवास कसा करायचा, त्यांना कसं घेऊन जायचं आणि त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो असा प्रश्न त्यांना पडतो. आणि मग त्यांना वाटतं की आता लहान मुलांना घेऊन प्रवास करायलाच नको. पण लहान मुलांना घेऊन सुद्धा आपण खूप छान आनंदाने प्रवास करू शकतो. त्यासाठी आम्ही आमच्या बाळाला प्रवास करताना काय काय गोष्टी करतो किंवा आमचा अनुभव काय आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे प्लीज 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 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुद्दा क्रमांक 1, लहान मुलांना घेऊन जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मुलांशी संवाद साधा. काही मुलं अगदीच शांत स्वभावाची असतात, काही खूप जास्त खोडकर असतात, काही मुलांना सतत काही ना काहीतरी उद्योग हवा असतो, कारण ते त्यांचं वय असतं. त्यांना एका ठिकाणी बसायला आवडत नाही. हा मुळातच लहान मुलांचा स्वभाव आहे. त्यामुळे प्रवास करायचं म्हटलं की त्यांना एका ठिकाणी बसायला आवडत नाही आणि मग त्यांची चलबिचल सुरू होते की आता कसं करायचं, काय करायचं. मग ते आरडाओरडा करतात, रडून दाखवतात, खूप टँट्रम्स थ्रो करतात आणि मग आपली सुद्धा खूप चिडचिड होते. पण ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण विसरून जातो की आपण मुलांशी बोलतच नाही. आम्ही आमच्या बाळाला घेऊन जेव्हा प्रवास करतो तेव्हा आम्ही ही गोष्ट कायम एक केलेली आहे की आम्ही जास्तीत जास्त लक्ष आमच्या बाळावर ठेवलेलं आहे. तर आम्ही आमच्या मुलीला घेऊन जेव्हापासून लहानपणापासून प्रवास करत आलेलो आहे तर आम्ही तिच्याकडे पूर्ण वेळ लक्ष दिलेलं आहे. तिला काय हवं, काय नको, तिच्याशी काय बोलायचंय, इथपासून प्रत्येक गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कधीच प्रवास करताना फार अडचणी आल्या नाही. सुदैवाने आमचा प्रवास कायमच चांगला होत आला. तर ह्याच बाबतीत माझ्याकडून तुमच्याशी माझे काही अनुभव शेअर करत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांशी कम्युनिकेट करा, त्यांच्याशी बोलत राहा. त्यांना तुम्ही जर ट्रेनने, बसने किंवा कारने कसाही प्रवास करा, त्यांना बाहेरच्या काही काही गोष्टी दाखवा. निसर्गासंबंधित काही काही गोष्टी आपल्याला ट्रेनमधनं किंवा बसमधनं प्रवास करताना, कारमधनं प्रवास करताना दिसतात, त्यांना सांगा. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या पण महत्त्वाच्या असतात. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना कुठल्या कुठल्या विषयावर बोलायला प्रवृत्त करा, त्यांच्याबरोबर बडबड गीतं गा, गोष्टी सांगा. थोडक्यात काय तर त्यांच्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्या. त्यांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवा, जे मुलांना फार आवडतं, ज्यांना आपल्याकडे सगळ्यात जास्त लक्ष राहावं असं मुलांना कायम वाटत असतं आणि जर ते झालं नाही तर मग ते चिडचिड करायला लागतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुलांशी संवाद साधा. मुद्दा क्रमांक 2, लहान मुलांना घेऊन प्रवास करत असाल, जर तुम्हाला प्रवासाचा वेळ जास्त असेल तर प्लीज 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 मुलांसाठी काही ना काहीतरी त्यांचं पोट भरेल असं खायला तुम्ही त्यांच्यासाठी काही ना काहीतरी कॅरी करा. त्यांच्यासाठी त्यांचे आवडते खाऊ तुमच्याबरोबर बॅगेत कॅरी करा. छोटे छोटे डबे तयार करा. छोट्या छोट्या डब्यांमधून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याबरोबर कॅरी करा, ज्यामुळे प्रवासात थोडाफार वेळ त्यांच्याबरोबर घालवताना त्यांना खाऊ देणं, त्यांचं त्याच्यात लक्ष गुंतवणं, त्यांच्याशी एकीकडे बोलणं, खाता खाता त्यांच्याबरोबर मस्ती करणं किंवा त्यांना काहीतरी सांगणं, या सगळ्यात मुलं मिक्स होऊन जातात आपल्याशी आणि त्यांचं पोटही भरतं. आणि पोट भरलेलं असेल तर मुलं प्रवास करताना त्रास देत नाही, हा आमचा अनुभव. मुद्दा क्रमांक 3, अजून आम्ही काय काय करतो प्रवास करताना. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे प्रवासात बॅग खूप मोठी किंवा असं जास्त वजन असलेल्या बॅग्स वगैरे आपण कॅरी करतो. त्यामुळे बाळाला घेऊन प्रवास करायचा तर बॅग सांभाळायची, बाळाला पण सांभाळायचं. मग आपण त्यांच्यासाठी अजून काय करू शकतो, कारण फक्त मोबाईल प्रवासात त्यांना हातात देऊन टाकणे, त्यांना दाखवणे हा काही पर्याय होऊ शकत नाही.
मुलांना आपण थोडा वेळ स्क्रीन टाइम त्यांना जर अलाव केला तर ते फार थोड्या वेळासाठी होतं आणि मग नंतर एका पॉईंट नंतर ती मुलंही चिडचिड करायला लागतात किंवा काही काही मुलं पूर्ण वेळ स्क्रीन बघतात, जे अगदी अयोग्य आहे. इतका वेळ त्यांना मोबाईलची स्क्रीन दाखवणं खूप चुकीचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय काय करू शकतो, तर आपण बरंच काही करू शकतो. त्यातला महत्वाची म्हणजे गोष्टीची पुस्तकं कॅरी करणे. छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे. तुम्ही ती गोष्टीची पुस्तकं कॅरी करू शकता. आम्ही सुद्धा बऱ्याचदा आमच्याबरोबर 1-2-3 गोष्टीची पुस्तकं नेहमी कॅरी करतो. त्यामुळे प्रवासात गोष्ट वाचून दाखवण्यात किंवा त्यातली चित्र दाखवण्यात खूप छान वेळ जातो आणि मुलांना खूप आवडतात त्या गोष्टी. तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी दाखवते. अशी छोटी छोटी पुस्तकं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. ही छोटी, ह्याच्यापेक्षा छोट्या साईजमध्ये सुद्धा काही काही बुक्स मिळतात. त्याच्यानंतर अशा प्रकारची ही जी पुस्तकं आहे जी आपल्या बॅगेत सहज मावू शकतात. आपण जर सॅक कॅरी करत असू किंवा मोठी बॅग कॅरी करत असू तर त्याच्यात ह्या साईजची पुस्तकं व्यवस्थित बसतात. अगदी 2-3 कुठलंही वजन न होता आपण त्या वस्तू कॅरी करू शकतो. मुलांना पुस्तकं वाचून दाखवू शकतो. त्यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होते आणि प्रवासात मुलं त्रासही देत नाहीत. गोष्टीच्या पुस्तकांबरोबरच मुलांसाठी काही आपण म्हणतो ना की त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा त्यांना काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळाव्यात वगैरे असं आपल्याला कायम वाटत असतं. तर त्याच्यासाठी पुस्तकांबरोबर अजून काही एक पर्याय माझ्याकडे एक आहे, तो म्हणजे ही अशी ब्रेन गेम्सची पुस्तकं मिळतात, ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स किंवा असं काय काय बरंच काय काय लिहिले, अशी चित्र असतात. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवते. ही अशी बरीच चित्रांवरती आधारित काही काही पुस्तकं मिळतात आपल्याला, ज्याच्यातले जोड्या लावा किंवा या चित्रातले फरक ओळखा किंवा असं असतं त्याच्यात की ही गोष्ट कशात राहील, ती गोष्ट कोणत्या बॉक्समध्ये राहील, याच्यातल्या सारख्या गोष्टी ओळखून दाखवा, त्याच्या शॅडोज ओळखा. असे ब्रेन गेम्सची अनेक अनेक पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो ही पुस्तकं अशी जर 1-2 कॅरी केली तर अर्धा तास मुलांचा नक्की निघतो. त्यांना ह्या गोष्टी आपण स्वतःहून त्यांच्याबरोबर बसून जर केल्या तर त्यांना प्रवास करताना अशा गमती जमती करायला मिळतात. त्यामुळे त्यांचा वेळही छान जातो आणि आपलाही वेळ त्यांच्याबरोबर छान जाऊन आपला प्रवास सुखकर होतो. बस आणि ट्रेनने ट्रॅव्हल करताना सगळ्याच गोष्टी आपण कॅरी करू शकत नाही, पण पर्याय म्हणून जर तुम्ही कारने प्रवास करत असाल, स्वतःचं एखादं वाहन असेल आणि तुम्ही त्यातून प्रवास करत असाल तर अशा वेळेस आपल्याला जरा ॲडव्हान्टेज मिळतो, कारण आपण एक्स्ट्राच्या काही गोष्टी लहान मुलांसाठीची खेळणी वगैरे कॅरी करू शकतो. सो जर अगदी लहान मुलं असतील तर कार सीटमध्ये मागे बसताना सुद्धा मुलं खूप त्रास देतात. लहान मुलं असतील तर ती अर्धा वेळ प्रवासात झोपतात किंवा इकडे तिकडे करतात, बाहेर बघा किंवा बाहेरचं काहीतरी त्यांना दाखवलं तर त्यांचा वेळ निघून जातो. पण जी चालती बोलती मुलं झालेली असतात, चालायला लागलेली असतात, धावायला लागलेली असतात, त्या मुलांना एका ठिकाणी बसवणं फार कठीण असतं. मग त्यांना हातात सतत काही ना काहीतरी उद्योग लागतो. तर अशी एकदम जी लहान, अगदी आपण ज्यांना म्हणतो ना की 1 वर्षापासूनची जी मुलं असतात काही काही, त्यांना काय करायचं, त्यांना थोडा वेळ आपण काहीतरी दाखवलं की ते 5-10 मिनिटात लगेच डिस्ट्रॅक्ट होतात. त्यांना फार वेळ पुस्तकं वाचून दाखवलेली आवडत नाही, फार वेळ त्यांच्याशी बोललं तरी पण त्यांना ते आवडत नाही. ते लगेच नवीन काहीतरी शोधून काढतात. त्यांना हाताला सतत काहीतरी उद्योग लागतो. सो सगळ्यांकडे एक कॉमन गोष्ट, काही काही जी लहान मुलांची खेळणी ती खूप कॉमनली अवेलेबल आहेत. ते म्हणजे असे कप्स असतात. मग ते कप्स एकमेकांमध्ये टाकणे किंवा कारच्या सीटमध्ये मागे लावणे किंवा इकडे तिकडे एकमेकांमध्ये ते लपवणे, त्याचे टॉवर्स करणे वगैरे, ह्याच्यासाठी असे छान छान कप्स आहेत आपल्याकडे. खेळण्यांच्या दुकानांमध्ये सहज मिळून जातात. ऑलरेडी मला वाटतं असतातच प्रत्येकाकडे. ते हे असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण कॅरी करू शकतो त्या जर आपण आपल्याबरोबर कॅरी केल्या, आणि जर मी म्हटलं तसं की तुम्ही कारने प्रवास करत असाल तर आपल्याला हा एक फायदा आहे की आपण जास्तीच्या गोष्टी लहान मुलांसाठीच्या, लहान खेळणी म्हणा किंवा इतरही गोष्टी आपण कॅरी करू शकतो. सो हे पर्याय छोटे छोटे आहेत पण फार इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे त्यांना कारमध्ये सुद्धा फार वेळ बोर होत नाही किंवा थोडा वेळ आपण त्यांच्यासाठी थांबू शकतो, त्यांना कारमधून उतरवून थोडा वेळ चालवू शकतो, फिरवू शकतो, यातही त्यांचा वेळ जातो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आपल्या मुलांसाठी प्रवासात करू शकता. प्रवास करताना अजून काही गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला खेळण्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपण खेळणी म्हणून कॅरी करू शकतो, त्यातलं मग अगदी तुम्ही ट्रेनने प्रवास करा, बसने करा, कारने करा, कसाही करा, अगदीच वेटलेस खेळणी ज्याला आपण म्हणतो त्यातलं हे एक उदाहरण. हे फुल्ली गोळा जे आपण वहीवर आधी खेळायचो ना लहानपणी,
फुल्ली गोळाचे ब्रॅकेट्स करायचं आणि मग ते आपण खेळायचं. ते आता असे वुडन मध्ये असे मिळतात, जे हे मुलांना खेळायला खूप आवडतात. तसे टिक टॅक्टो हे जे खेळणं आहे हे मी दाखवते तुम्हाला. तर हे टिक टॅक्टो नावाची खेळणी अशी वुडन छोटे छोटे खेळणी खूप मिळतात, जी लहान मुलांना खूप आवडतात. त्यांचा त्याच्यात वेळ जातो, बरं त्यांना नवीन शिकायला मिळतं, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या बुद्धीला देखील चालना मिळते. पण म्हणजे नुसतं खेळणं होत नाही, प्रवासाबरोबरच त्यांना खेळायलाही मिळतं आणि त्याच्याबरोबर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे असं तुम्ही नक्की काही ना काहीतरी हलक्या वस्तू पण उपयोगी वस्तू मुलांसाठी कॅरी करू शकता. किंवा जिक्सॉ पझल, असं मॅग्नेटिक पझल्स मिळतात. असे खूप पझल्स आहेत. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवते, ज्याच्यात असे वेगवेगळे शेप्स अवेलेबल आहेत. मी दाखवते. हे असे चिकटतात, वेगवेगळे शेप्स आहेत. त्याच्याबरोबर असं एक पुस्तक येतं, ज्याच्यात कशा प्रकारे तुम्ही ते लावू शकता, काय काय त्याचे वेगवेगळे आकार बनवू शकता हे त्याच्यात दिलेलं असतं. असे वेगवेगळी पुस्तकं मिळतात, वेगवेगळे पझल्स मिळतात. तर ह्याचं काही फार वजन नसतं, खूप लाईट वेट आहेत त्या गोष्टी. त्यामुळे अशा हलक्या हलक्या गोष्टी आपण कॅरी करू शकतो स्वतःबरोबर प्रवासात. त्याचं काहीच वजन नाहीये. त्यामुळे या 2-3 गोष्टी, 2-3 खेळणी, 2-3 पुस्तकं आपण नक्कीच कॅरी करू शकतो आणि मुलांचा वेळ प्रवासात छान जाऊ शकतो. गोष्टीची पुस्तकं, खेळणी याच्याबरोबरच अजून काय गोष्ट आपल्याला कॅरी करू येऊ शकते, ती म्हणजे सगळ्यांची आवडती गोष्ट, ती म्हणजे कलरिंग बुक. लहान मुलांना कलर्स खूप आवडतात. त्यांना वेगवेगळे तेलकट खडू जे आपल्याला बाजारात मिळतात किंवा छोटे छोटे मार्कर, स्केच पेन्स, आता तर खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तसं एकदम हलकं मोजून 7 ते 8 पानांचं वगैरे चित्रांचं हे पुस्तक आहे. त्याच्यात मुलं छान कलर करू शकतात. कसे का करेना, त्यांचा एक वेळ जाऊ शकतो, आपण त्यांच्याबरोबर करू शकतो. ते कसंही का ते करेना, हे माझ्या मुलीचंच पुस्तक आहे. कसंही रंगवेना, तर त्यांचा ह्यामुळे देखील खूप छान वेळ जातो. तर तुम्ही कलरिंग बुक कॅरी करू शकता. अजून एक गोष्ट, मी नेहमी माझ्या मुलीला जेव्हा प्रवासात नेते, अगदी मी ट्रेनने प्रवास करत असेल, बसने प्रवास करत असेल, तरी सुद्धा सगळ्यात आवडती गोष्ट माझी आहे ती म्हणजे पेन आणि एखादं छोटीशी वही. सो हे पेन आणि वही कॅरी करण्याचं कारण हे आहे की मुलांना आपण प्रवासात तेच तेच केलेल्या गोष्टी आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. दर 10 मिनिटाला मुलं काही ना काहीतरी वेगळं शोधून काढतात. त्यांना तेच तेच करून कंटाळा येतो. खेळणं खेळून झालं, पुस्तकं वाचून झाली, गाणी ऐकून झाली, त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या, खाऊन झालं, तरी पण त्यांचं असं असतं, आता काय करू, आता हे नको, ह्याच्याने मला कंटाळा आला. असं खूप वेळा होतं. तर जी मुलं 2 वर्षापासून 3 वर्षापासून ज्यांना थोडी थोडी अक्षर ओळख होते, काही काही शेप्स कळायला लागतात, तर त्यांना आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. त्या म्हणजे मी नेहमी करते की मी अशी एक वही कॅरी करते, त्याच्यात नंबर्स लिहिणे किंवा अल्फाबेट्स लिहिणे किंवा मराठी अक्षरं लिहिणे, त्याच्यानंतर काही काही वेगवेगळे शेप्स काढून दाखवणे, त्याच्या जोड्या लावणे, सर्कल करणे, मग छोटा सर्कल कुठला आहे, मोठा सर्कल कुठला आहे, अशा वेगवेगळ्या जे ऍक्टिव्हिटीज बुक्स असतात त्यातल्याच काही गोष्टी फक्त आपल्या हाताने ह्या वहीमध्ये लिहायच्या आणि त्या मुलांना करायला लावायच्या, त्यातनं ओळखायला लावायचं किंवा त्यांना नुसतं स्क्रब करायला द्यायचं पेजवर पेन हातात पकडून. तर असे खूप पर्याय आहेत आपल्याकडे अवेलेबल जे आपण करू शकतो, पण आपण ते करत नाही. सांगायचा मुद्दा हाच आहे की प्रवास हा नेहमी छान आणि आनंदी झाला तर आपल्याला जिथे आपण चाललो आहोत तिथे गेल्यावर देखील आपला मूड छान राहतो. आणि लहान मुलांना घेऊन जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा चिडचिड न करता छान त्यांच्या कलेने, त्यांच्याशी बोलून, त्यांच्याबरोबर वेळ घालवून जर प्रवास केला तर तो प्रवास नक्कीच छान होतो, आनंदाचा होतो. तुम्ही नक्की हे सगळ्या गोष्टी ज्या मी आता तुमच्याबरोबर शेअर केल्यात त्या करून बघा. मला नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. त्याचप्रमाणे अजून कोणकोणत्या विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे नक्की सांगा. बाय बाय.